कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मिळाल्यानंतरही प्रशांत कोरटकरचा मुक्काम कळंबा कारागृहात वाढण्याची शक्यता. आज कागदपत्र जामिनाची प्रक्रिया उशिरा झाल्यामुळे तर उद्या महावीर जयंतीमुळे कोर्टाचं कामकाज बंद असल्याची माहिती. आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीत मोठा घोटाळा. भाजपने मतदार यादीमध्ये घोळ करून निवडणूक जिंकली. कित्येक वेळा मागणी करूनही मतदार याद्या दिल्या नाहीत. विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. लोकसंख्या वाढत असते, 18 ते 25 वयोगटातील मतदार वाढलेत. काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे अशी वक्तव्य सुरू. रवींद्र चव्हाणांचं मल्लिकार्जुन खरगेंना प्रत्युत्तर. थकीत 27 कोटींपैकी 22 कोटी कर तात्काळ भरा, अन्यथा 2 दिवसात जप्तीची नोटीस काढणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा इशारा. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी. राज्य सरकारच्या दोन्ही चौकशी अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालयावर ठपका. सूत्रांची माहिती. शासन स्तरावर काय कारवाई होणार याकडे लक्ष. पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर राज्य सरकार 2 दिवसात कारवाई करणार. सूत्रांची माहिती. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणातील अहवालात प्रथम दर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती. मंगेशकर कुटुंबियांनी मृत ईश्वरी भिसेंच्या दोन्ही मुलींचं 18 वर्षापर्यंत पालकत्व घ्यावं. भाजप आमदार अमित गोरखे यांची मागणी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर 19 तारखेपर्यंत पुणे पोलिसांकडून जमावबंदी. 100 मीटर परिसरात आंदोलन करता येणार नाही. गर्भवती मृत्यू प्रकरणी होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. मासाचोक गावातील अवादा कंपनीत केबल चोरीची घटना. सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून मारहाणीची धमकी देत चोरी. आकाची टोळी अजून कार्यरत. सुरेश दसांचा वाल्मिक कराडवर निशाणा. खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण 7 तासानंतर मागे. भोरमध्ये बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम 2 मे रोजी सुरू होणार. सुळेंच्या उपोषणानंतर रस्ता बनवण्याचं प्रशासनाचं आश्वासन. मनसे नेते संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी. संदीप देशपांडे यांच्याकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ. देशपांडे यांच्याकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची नावं आल्यामुळे खळबळ. तर नाव आलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या पूजेशी संबंध नाही. पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांची माहिती. नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. शेती पिका जमीनदोस्त. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवेवर परिणाम. तर सोलापुरातही मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यामुळे शेतामध्ये पाणीच पाणी. ठाणे ते बोरिवली प्रवास आता अवघ्या 20 मिनिटात पार पडणार. भुयारी मार्गातील अडथळा दूर. बोरिवलीमधील झोपडपट्टी धारकांचे तात्पुरतं पुनर्वसन करून पुढील आठवड्यामध्ये MMRDA काम सुरू करणार. 26/11चा मास्टर माइंड तहव्वूर राणाला उद्या भारतामध्ये आणणार. NIAची टीम तहव्वूर राणाला घेऊन येणार. सूत्रांची माहिती. तर राणा सुरुवातीचे काही आठवडे NIA कोठडीमध्ये राहण्याची शक्यता. ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका. अमेरिकेनं चीनच्या वस्तूंवर 104% कर लादला. चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय. आम्ही संकटाला घाबरत नाही. शेवटपर्यंत लढाई लढू. संवादाची दारं अजूनही खुली. झुकणार नाही, कमजोर पडणार नाही. 104% कर लादल्यानंतर चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर. डोनाल्ड ट्रम्प लवकरच औषधांवर देखील टॅरिफ लावणार. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांचे शेअर्स गडगडले. औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण. RBI कडून रेपो रेट 0.25% कमी. रेपो रेट 6.25% वरून 6%वर. घर आणि कारचा हप्ता कमी होणार. मुंबईसह परिसरात CNGच्या किमतीमध्ये 1.5 रुपयांची वाढ. तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्ये आजपासून प्रति युनिट 1 रुपयांची वाढ. सोलापूर जिल्हा कारागृहातील कैद्यांकडून पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम. जेल प्रशासनाने दुरुस्तीच्या कामाचं शुल्क भरूनही महापालिकेकडून कामात टाळाटाळ. अखेर कैद्यांकडूनच नळ दुरुस्तीसाठीचं खोदकाम करून घेतल्याचा प्रकार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.